प्रेज द लॉर्ड. आजचं वचन त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांच्या डोक्यावरती खूप मोठ्या कर्जाचं ओझं आहे आणि कर्जामुळं ते लोक खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांना रात्रीची व्यवस्थित झोप येत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि त्या कर्जातून बाहेर त्यांना येता येत नाही आहे. आर्थिक समस्या आहे. त्यांना त्यांच्या लेकरांचं पालनपोषण करायला खूप काही गोष्टींना त्यांना फेस करावा लागत आहे. जो कोणी आज ह्या सगळ्या समस्येतून जात आहे, आजचं वचन त्या सर्व लोकांसाठी आहे. आजचं वचन आहे नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचे 22वं वचन. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला धनवान करतात आणि त्याबरोबर कुठलीच दुःखाची जोड देत नाही. देवाचं वचन सांगतं की त्यांनी आपल्याला धनवान केलेलं आहे. त्यांनी आपल्याला तर सर्व आर्थिक आशीर्वादाने त्यांनी तृप्त केलेलं आहे. म्हणून आता आपल्याला अजून कर्जामध्ये राहण्याची गरज नाही आहे. म्हणून अशा सर्व लोकांसाठी जे लोक कर्जामध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, त्यांना समजत नाही की या कर्जातून कसं बाहेर पडायचं, अशा सर्व लोकांसाठी आज मी प्रार्थना करू इच्छिते. तर आपण सर्व या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. जो कोणी व्यक्ती ह्या व्हिडिओला बघत आहे त्याने देखील आपले नेत्र बंद करावे आणि या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावे. म्हणजे परमेश्वर तुमच्या जीवनात 100% कार्य करणार हा माझा विश्वास आहे. तर काने आपण आपले नेत्र बंद करूया. प्रेमळ देव बापा, आज या व्हिडिओला बघणाऱ्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला परमेश्वरा मी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करते. माझ्या प्रभू आज दे बापा, माझ्या प्रभू आज मी प्रार्थना करते की जो कोणी भाऊ बहीण प्रभू आज आर्थिक समस्येतून जात आहे, कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे, त्याला नाही माहिती की या सगळ्या गोष्टीतून ते बाप्पा कसं निघायचं. पण परमेश्वरा तुझं वचन सांगतं की तुझे आशीर्वाद धनवान करतात आणि त्याबरोबर दुःखाचे जोड देत नाही. ते बाप्पा मी प्रार्थना करते हे वचन त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनासाठी मी क्लेम करते प्रभू येशूच्या नावामध्ये. या क्षणी आत्तापासूनच त्यांच्या जीवनामध्ये हे वचन कार्य करत आहे. हे वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. सर्व आर्थिक बंधनं प्रभू येशूच्या नावामध्ये तुटले जात आहे. सर्व देवबाप्पा, सर्व पैशाचे ब्लेसिंग्स सर्व देवबाप्पा त्यांच्यासाठी मोकळे होत आहेत. देवबाप्पा सगळे कर्ज त्यांच्या जीवनामधून पूर्णपणे निघून जात आहे. सगळं टेन्शन कर्जामुळे त्यांचं निघून जात आहे. त्यांचं जीवन आशीर्वादित होत आहे. परमेश्वरा थँक्यू. त्यांच्यासाठी सर्व आर्थिक आशीर्वाद प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही मोकळे करत आहोत. थँक्यू. आणि बघणाऱ्या सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये मी आशीर्वाद देते. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन.